थंडीच्या मोसमातील शनिवारची एक उबदार दुपार. सकाळी मुलांचा रग्बी खेळायला घेऊन गेलेली जिनी आता घरी परतत आहे. इतर दिवसांसारखाच हाही एक दिवस. सर्व काही नेहमीसारखंच. पण अचानक काही क्षणांसाठी जिनीचं लक्ष विचलित होतं. त्यामुळे काय काय होऊ शकतं ते आता बघूया. मागच्या सीटवर बसलेला 2 वर्षांचा टोबी घाबरून गेलाय, पण त्याला दुखापत झालेली नाहीये. 13 वर्षाचा त्याचा भाऊ जॅक मात्र एवढा नशीबवान नाही. आघातामुळे त्याच्या मणक्याला दुखापत होऊन तो पंगू होणार आहे. त्याची आई जिनी जबरी जखमी झालेली आहे. या निर्मनुष्य रस्त्यावर वैद्यकीय मदत तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत कदाचित तिने अखेरचा श्वास घेतलेला असेल. रस्त्यांवरील अपघातांचे पर्यावसन मृत्यू किंवा गंभीर दुखापतीमध्ये कसे होते याचा शोध स्कॅन्डिनेव्हियातील अभ्यासकांनी केला. त्यांच्या असं लक्षात आलं की चालकांच्या भयंकर चुकींमुळेच अपघात होतात असं नाही, तर बहुसंख्य अपघात हे सामान्य माणसांच्या सामान्य चुकांमुळे होतात. म्हणूनच अपघात रोखण्यासाठी त्यांनी नेहमीपेक्षा एक वेगळी पद्धत सुचवली. अपघाताचा ठपका बहुतेक करून वाहन चालकावरच ठेवला जातो, पण हे बरोबर नाही. आपण प्रत्येकाने प्रत्येक वेळी जरी सर्व नियमांचे पालन केले तरीही अपघात होऊच शकतात आणि त्यात काही जणांचा नाहक जीवही जाऊ शकतो. सेफ सिस्टीम या प्रश्नाकडे वेगळ्या प्रकारे बघायला लावते. यात मुख्य हेतू अपघात कमी करणे हा नसून त्यातून होणारे मृत्यू, अपघातांचे गंभीर परिणाम टाळणे हा आहे. उदाहरणार्थ, मोठ्या मार्गांवर जिथे गोलाकार रस्ते आणि चौरस्ते असतात तिथे कमी वेगमर्यादा आणि रस्त्यांची निर्दोष रचना याद्वारे अपघातातून होणारे नुकसान कमी करता येते. अपघात का झाला हा प्रश्न नसून तो प्राणघातक का ठरला किंवा अपघातग्रस्त व्यक्तींना गंभीर इजा का झाली हे शोधण्यावर सेफ सिस्टीम पद्धतीमध्ये भर दिला जातो. व्यवस्थेत कोणत्या त्रुटी होत्या, कोणत्या गोष्टी असतात तर नुकसान कमी झाले असते हे पाहिले जाते. गंभीर अपघात कुणाच्या तरी चुकीने होत नसतो, तर सदोष व्यवस्थेमुळे होत असतो. म्हणूनच वाहन चालकाला दोष देऊन मोकळे होता येणार नाही. अजून काय करायला हवे होते ज्यामुळे अपघातातून झालेले नुकसान कमी झाले असते हे विचारले पाहिजे. एखाद्या चुकीमुळे कुणाचा जीव जाऊ नये, पंगुत्व येऊ नये या दृष्टीने व्यवस्थेत काय काय सुधारणा करायला हव्यात ते पाहिले पाहिजे. सेफ सिस्टीममध्ये मुख्यत्वे 4 घटकांचा विचार केला जातो. रस्त्यांचा वापर करणारे, रस्ते आणि रस्त्यालगतची जागा, वाहने आणि त्यांचा वेग. बहुतेक चालक आपल्या परिचित रस्त्यावरून गाडी चालवताना ऑटो पायलट मोडमध्ये म्हणजे सहजगत्या जात असतात. गाडी चालवण्याकडेच सर्व लक्ष असतं असं नाही. कोणतीही गोष्ट रोजची असली की असे होणे स्वाभाविक आहे. पण तरीही अचानकपणे जर नको ते घडलेच तर गाडीवर ताबा ठेवायचे भान मात्र असायला लागते. कधीकधी चालकांनी ऐनवेळी घेतलेला निर्णय चुकू शकतो. काही नव्याने गाडी चालवणारे असू शकतात किंवा शिकाऊ चालक असू शकतात. काही वेळा लक्ष नसल्यानं किंवा ते विचलित झाल्यानं चालकाकडून चूक होऊ शकते. तर काही चुका नियमाचं पालन न केल्यामुळे होतात. अनुभवी चालकांना गाडी चालवण्याचा आत्मविश्वास असतो, त्यामुळे त्यांच्याकडून वेग मर्यादा ओलांडली जाते किंवा चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केले जाते. आता पुन्हा आपण जिनी आणि तिच्या मुलांकडे जाऊया. त्या घटनेत काय काय चुका झाल्या ते पाहूया. गाडी चालवताना तिचे लक्ष विचलित झाले. ही चूक केवळ या अपघाताला कारणीभूत ठरली का? आपण सेफ सिस्टीम पद्धतीने या घटनेकडे पुन्हा पाहूया. जिनी ही अनुभवी गाडी चालक असावी. परिचित रस्त्यावरून जाताना जणू काही होणारच नाही या विश्वासाने सहजपणे ती जात आहे. एरवी सर्व नियमांचे पालन करत गाडी चालवत असल्याने जिनी ह्या मोकळ्या रस्त्यावरून कदाचित अति आत्मविश्वासाने जात आहे किंवा कदाचित आईपणाच्या जबाबदाऱ्या सांभाळून आलेल्या थकव्यामुळे काही क्षणांसाठी तिचं लक्ष विचलित झालं. न्यूझीलंडमधल्या ज्या रस्त्यावरून जिनी चालली आहे तो एक प्रातिनिधिक रस्ता म्हणता येईल. दुभाजक नसलेला आणि गरजेप्रमाणे हळूहळू विकसित झालेला असा हा रस्ता. जवळपास अशाच प्रकारचे रस्ते देशात बऱ्याच ठिकाणी आढळतात.
जिनीने तिच्या डाव्या खांद्यावरून मागे पाहिले आणि त्याच वेळी तिचा गाडीवरचा ताबा सुटला. तिची गाडी डावीकडे ट्रॅफिक लाईनच्या बाहेर खडीच्या रस्त्यावर गेली. स्वाभाविकपणे तिने स्टेअरिंग व्हील झटकन उजवीकडे वळवले. आपली चूक लक्षात येताच तिने ती सुधारण्याचा प्रयत्न केला, पण तोवर तिचा गाडीवरचा ताबा सुटला होता. त्यामुळे गाडी सरळ होण्याऐवजी घसरत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊ लागली. तिथे रस्त्यालगत मोठा खांब होता. चालकाचे बाजूचे दार धाडकन या खांबावर आदळले. इतक्या वेगाने असलेली गाडी धडकल्यामुळे गाडीचा चक्काचूर झाला. माझ्या पाठीमागे जी गाडी आहे तशा गाड्या 1990 मध्ये प्रचलित होत्या. त्या सुरक्षित असल्याचे प्रमाणित केले होते, पण ही 2 स्टार श्रेणीची सुरक्षा होती. जिनीने जेव्हा गाडी घेतली तेव्हा तिला हे माहिती नव्हते. अचानक जर गाडी कुठे आदळली तर त्याचा आघात प्रवाशांना पोहोचू नये यासाठी एअरबॅग व अन्य सुरक्षेच्या सुविधा या गाडीमध्ये नव्हत्या. तेव्हा हा आघात कमी करण्यासाठी आणि गंभीर दुखापतीपासून जिनीचा बचाव होण्यासाठी सीटबेल्ट खेरीज अन्य कोणतेही सुरक्षा साधन गाडीत नव्हते. टोबीची कारसीट मात्र सुरक्षित होती, त्यामुळे त्याचे प्राण वाचले, पण त्याखेरीज चालकाची व अन्य प्रवाशांच्या सुरक्षेची साधने नव्हती. सुरक्षित व्यवस्थेचा एक घटक म्हणजे गाडीचा सुरक्षित वेग. ज्या रस्त्यावरून गाडी जाते त्याला अनुरूप असा गाडीचा वेग असला पाहिजे. एकच प्रमाण सर्व रस्त्यांना लावणे योग्य नाही. शहराबाहेरच्या या प्रकारच्या हमरस्त्यांसाठी 100 किलोमीटर प्रति तास हा वेग योग्य नाही. अपघातामुळे किती नुकसान झाले यावरून त्यावेळी गाडीचा वेग किती असेल याचा अंदाज बांधता येतो. वेग आणि बल यांच्यातील परस्पर संबंध घातांकीय आहे. थोडा वेळ वाढला तरी आघाताची तीव्रता बरीच वाढते. 100 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी गाडी एका सेकंदात 27.7 मीटर अंतर कापते. कितीही सतर्क गाडी चालक असला तरी अनवधानाने झालेल्या चुकीतून सावरायला त्याला 2 सेकंद तरी लागतातच. या अवधीत गाडी जवळपास 54 मीटर पुढे गेलेली असते. वाहन चालवत असताना परिघीय दृष्टी मर्यादित असते. चालकाचे सर्व लक्ष समोरच्या मर्यादित दृश्याकडे असते. आजूबाजूला असलेले धोके जाणवायला आणि त्याला प्रतिक्रिया द्यायला वेळ लागतो. हा वेळ गाडीचा वेग जास्त असताना अधिक जोखमीचा ठरू शकतो. जिनी ज्या रस्त्यावरून चालली आहे त्यावर 100 किलोमीटर प्रति तास वेगमर्यादेचा फलक आहे. त्यामुळे हा वेग या रस्त्यांसाठी सुरक्षित आहे असा तिचा समज झाला असावा. पण दरवेळी वैध वेगमर्यादा सुरक्षित असेलच असे नाही. आधुनिक तंत्राने बांधलेल्या महामार्गावरची सुरक्षा व्यवस्था 4 ते 5 स्टार श्रेणीची म्हणजेच अधिक प्रगत असते. हे रस्ते जिनी ज्यावरून जाते त्या रस्त्यांपेक्षा कितीतरी अधिक सुरक्षित असतात. ह्या रस्त्याची सुरक्षा श्रेणी जास्तीत जास्त 2 स्टार असेल, पण तरीही दोन्ही ठिकाणी वैध वेगमर्यादा एकसारखीच 100 किलोमीटर प्रति तास हीच आहे. क्षणिक लक्ष विचलित झाल्याने जिनीचा गाडीवरचा ताबा सुटला आणि वेग जास्त असल्याने तिने ताबा घेण्याआधीच झपाट्याने पुढच्या घटना घडल्या. हा प्राणघातक अपघात ठरण्याचीच शक्यता वाढली. सेफ सिस्टीममुळे जिनीचा जीव वाचला असता आणि जॅकला जन्मभराचे पंगू जीवन जगावे लागले नसते. सेफ सिस्टीमचा प्रत्येक घटक जितका सशक्त आणि कार्यक्षम असेल तितकी अपघातामुळे मृत्यू व गंभीर दुखापतीची शक्यता कमी होते. जिनीच्या अपघातामुळे झालेले अपरिमित नुकसान कसे टाळता आले असते ते पाहूया. जर या रस्त्यावर 100 किलोमीटर प्रति तास ऐवजी 80 किलोमीटर प्रति तास ही वेगमर्यादा लागू असती तर जिनीचा गाडीचा वेग कमी झाला असता. गाडी 20 किलोमीटर प्रति तास कमी वेगाने खांबाला धडकली असती किंवा कदाचित ही धडक झालीच नसती, ज्यामुळे जिनीचा आणि तिच्या मुलांचा बचाव झाला असता. जर रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या कडेला रंबलपट्टी लावलेली असती तर आपली गाडी ट्रॅफिक लाईनच्या बाहेर चालली आहे हे जिनीच्या लगेच लक्षात आले असते. त्यामुळे गाडी रस्ता सोडून खडीवर जाण्याआधीच तिला गाडी वाहतुकीच्या मार्गावर आणता आली असती. जिनीच्या गाडीमध्ये 4 ते 5 स्टारची कोणकोणती सुरक्षा साधने असायला हवी होती ते आता पाहूया. माझ्या पाठीमागे जी गाडी आहे तिच्यात एअरबॅग नाही आहे. एअरबॅग, इलेक्ट्रिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांचा गाडीच्या उच्च सुरक्षा साधनांमध्ये समावेश होतो. अपघाताच्या वेळी गाडीचा वेग कमी असेल तर प्रवाशांची जीवितहानी होत नाही. आधुनिक 5 स्टार सुरक्षा साधने असलेल्या गाडीची जेव्हा समोरून धडक होते तेव्हा काय घडते ते पाहूया. एअरबॅग्स उघडतात, ज्यामुळे प्रवाशांचा आघातापासून बचाव होतो. असाच अपघात जर 3 स्टार सुरक्षा साधने असलेल्या गाडीला झाला तर काय होईल?
गाडी चिंबल्याने प्रवाशांवर थेट आघात होतो आणि चालकाचे पाय, छाती यांना गंभीर इजा होऊ शकते. समोरची काच निखळून पडू शकते. डॅशबोर्ड निघून समोरच्या सीटवरील प्रवाशांच्या चेहऱ्यावर आपटू शकतो. एकेकाळी मजबूत समजल्या जाणाऱ्या शेवर्ले 1998चे हे मॉडेल अपघातात त्याचा चक्काचूर झाला. त्याच कंपनीचे आधुनिक मॉडेल मात्र कितीतरी सुधारित आहे. जर इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलर असते तर गाडी घसरत असताना ही सुरक्षा यंत्रणा कामी आली असते. स्वयंचलितपणे प्रत्येक चाकाला ब्रेक लागले असते आणि गाडी पुन्हा योग्य मार्गावर आली असते. सगळ्यात शेवटचे आणि महत्त्वाचे म्हणजे रस्त्यालगतचा खांब. हा खांब जर रस्त्याच्या इतक्या जवळ नसता तर तिला गाडीवर ताबा मिळवायला आणखी थोडा अवधी मिळाला असता. जर हा खांब आणखी थोडा मागे असता तर जिनीची गाडी शेताच्या कुंपणावर धडकली असती, ज्यामुळे इतके जास्त नुकसान झाले नसते. एक अपघाताशी संबंधित हे 6 घटक आहेत. या प्रत्येकामुळे जीवितहानी टाळता आली असते. गंभीर दुखापतीचे प्रमाण कमी करता आले असते. जर त्यांचा विचार केला असता तर जिनी आज जिवंत असली असती. जॅक पुन्हा पुढच्या आठवड्यात रग्बी मॅचला जाऊ शकला असता आणि टोबी आईच्या सहवासाला मुकला नसता. अपघात कशामुळे झाला यावर आपण खूप चर्चा करतो, पण त्यापेक्षा अपघाताची हानी कशी कमी करता येईल यावर बोलले पाहिजे. सेफ सिस्टम ही अशीच अपघातामुळे होणारी हानी कमी करण्याची पद्धती आहे. चालकाला दोष देऊ नका, कुणाची चूक झाली हे शोधत बसू नका. व्यवस्था सुरक्षित कशी करता येईल याकडे लक्ष द्या. कारणीभूत ठरणाऱ्या सर्व घटकांना सक्षम व कार्यक्षम कसे करता येईल यावर विचार करा. सेफ सिस्टीममध्ये मानवी मर्यादा लक्षात घेऊन रस्ते सुरक्षेचा विचार केला गेलेला आहे. कोणत्याही माणसाच्या हातून चूक होऊ शकते आणि अपघाताचा आघात सहन करण्याची आपली क्षमता मर्यादित आहे. हे वास्तव कोणीही नाकारू शकणार नाही. मानवी चुकांची फार मोठी किंमत मोजावी लागणार नाही अशी सुरक्षा आपण रस्ते आणि रस्त्यालगत उभारूया. चालक, प्रवासी यांच्या जीविताची हानी होणार नाही अशी सुरक्षा साधने असलेली वाहने तयार करूया. वेगमर्यादा विचारपूर्वक ठरवूया. सेफ सिस्टम पद्धती आज अनेक देशात यशस्वीपणे वापरली जात आहे. असे म्हणावे लागेल की आज जग सेफ सिस्टम वापरणारे देश आणि न वापरणारे देश अशा 2 भागात विभागलेले आहे. सेफ सिस्टीम ही साधी, सुलभ, तितकीच अभिनव अशी पद्धती आहे. आपल्या प्रत्येकाला तिचा भाग होणे सहज शक्य आहे, ज्यामुळे आपल्याला सुरक्षितपणे प्रवास करता येईल. सेफ सिस्टीम म्हणजेच सुरक्षित व्यवस्था आपण नजीकच्या भविष्यात खरोखर प्रत्यक्षात आणू शकू.